तर अंगणवाडी भरतीची जाहिरात निघालेली आहे मदतनीस या पदांसाठी. तर त्या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, एकात्मिक बालविकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी रत्नागिरी सिंधुदुर्ग या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेली मदतनीस यांची जी पदे आहे तर ती सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून इथं अर्ज मागवण्यात आलेले होते दिनांक 6/7/2023 रोजी जाहिरात देऊन. परंतु खालील नगर परिषद नगरपंचायतीतील स्थानिक महिला उमेदवार यांच्याकडून अर्ज प्राप्त न झाल्याने पुनश्च जाहिरात इथं देण्यात येत आहे आणि त्यासाठी इथं महिला उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर इथं शहराचे नाव आहे, त्यानंतर रिक्त मदतनीस पदांची इथं संख्या दिलेली आहे. तर खेडसाठी इथं 1 जागा आहे, त्यानंतर राजापूरसाठी इथं 2 जागा आहेत, त्यानंतर लांजेसाठी 3 आहे, मंडणगडसाठी 1 आहे. तर अशा एकूण इथं 7 जागा आहेत. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत, तर ते इथं खाली दिलेले आहेत. तर पदाचं जे नाव आहे ते आहे अंगणवाडी मदतनीस मानधनी सेवा आणि या पदासाठी जे तुम्हाला मानधन मिळणार आहे तर ते तुम्हाला इथं दरमहा 5,500 रुपये मिळणार आहे. आणि यासाठी जी तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर अंगणवाडी मदतनीस पदासाठी किमान जी शैक्षणिक पात्रता आहे तर ती 12वी उत्तीर्ण आहे. तर तुम्हाला इथं 12वी लागणार आहे कमीत कमी. त्यानंतर तुम्हाला इथं वास्तव्याची अट राहणार आहे. तर ज्या नगरपरिषद किंवा नगरपंचायत क्षेत्रात मदतनीस पद रिक्त आहे तर खेड, राजापूर तसेच लांजा, मंडणगड त्या नगरपरिषद किंवा नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनाच इथं पात्र समजण्यात येईल. तर स्थानिक उमेदवारांनीच इथं अर्ज करायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला रहिवासी पुरावा इथं जोडावा लागेल. तर त्यामध्ये रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा मतदान कार्ड तर ते तुम्हाला इथं लागणार आहे. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 35 वर्षापर्यंत आहे आणि विधवा उमेदवारांसाठी 40 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर तुम्हाला इथं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागणार आहे. तर ते तुम्हाला इथं सोबत जोडावे लागेल अर्जासोबत. त्यानंतर तुम्हाला इथं भाषेचे ज्ञान लागणार आहे. तर अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी मदतनीसची नियुक्ती करायची आहे. तर अशा अंगणवाडीमध्ये 50% पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा जसे हिंदी, उर्दू इत्यादीपैकी एक भाषा बोलणारे असतील तर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवारांची इथं नियुक्ती करण्यात येईल. त्यानंतर विधवा किंवा अनाथ असल्यास तुम्हाला त्याचे इथं प्रमाणपत्र लागणार आहे समक्ष अधिकाऱ्याचे. त्यानंतर अनुभव असल्यास तुम्हाला त्याचे प्रमाणपत्र इथं लागणार आहे. कमीत कमी 2 वर्ष तुम्हाला इथं अनुभव लागेल. तर इथं जी जाहिरात आहे तर ती 15/7/2024ला इथं प्रसिद्ध झालेली आहे आणि अर्ज स्वीकारण्याची जी अंतिम दिनांक आहे तर ती 26/7/2024 आहे. तर तोपर्यंत तुम्हाला इथं अर्ज करायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहे तर ते इथं स्वतः सादर करायचे आहेत. डाकद्वारे किंवा पोस्टाद्वारे आलेले अर्ज इथं स्वीकारले जाणार नाहीत आणि अर्ज स्वीकारण्याचे जे ठिकाण आहे तर ते इथं दिलेलं आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी रत्नागिरी सिंधुदुर्ग कुलकर्णी कंपाऊंड जेल रोड रत्नागिरी. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं समक्ष सादर करायचे आहेत. त्यानंतर तुमची इथं प्राथमिक यादी लावण्यात येईल 15 दिवसात. त्यानंतर यादीबाबत जर तुम्हाला काही हरकती असतील तर त्या तुम्हाला इथं नोंदवायच्या आहेत. त्यानंतर तुमची इथं प्रतीक्षा यादी लावण्यात येईल. त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला तुमची जी कागदपत्रे आहेत तर ती इथं जोडायची आहेत. त्यानंतर तुम्हाला जो अर्ज आहे तर तो इथं विहित नमुन्यात करायचा आहे. तर या PDF मध्ये तुम्हाला अर्ज दिलेला आहे आणि त्यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. त्यानंतर या भरतीसाठी तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर ती कशाप्रकारे होणार आहे तर त्याची पण माहिती इथं दिलेली आहे. तर शासन निर्णय नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांचे शैक्षणिक गुण पत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे किमान 75 गुण. तर यामध्ये 12वी किंवा पदव्युत्तर पदवी डी.एड. बी.एड. याचे एकत्रित कमाल 75 गुण व अतिरिक्त 25 गुण. तर यामध्ये विधवा किंवा अनाथ असल्यास 10 गुण, तसेच अनुसूचित जाती जमाती असल्यास 10 गुण, इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग असल्यास इथं 5 गुण, तसेच अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस पदाचा अनुभव असल्यास 2 वर्षाचा तर इथं 5 गुण. तर अशा प्रकारे तुमची इथं निवड होणार आहे. त्यानंतर या भरतीसाठी ज्या सूचना आहेत तर त्या वेळोवेळी ते कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात येतील. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज इथे देण्यात आलेला आहे. तर इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमचे संपूर्ण नाव लिहायचे आहे. तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमची इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमचा इथं पत्ता लिहायचा आहे. त्यानंतर आधार क्रमांक, त्यानंतर अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं भरून घ्यायची आहे अर्जामध्ये आणि अर्जासोबत जोडलेली जी कागदपत्रे आहे तर त्याची पण माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत
तर ते इथं 26/7/2024 सादर करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.